हॅलो एव्हरीवन. तर डे 2 आमच्या गावच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही ते तमाशा वगैरे बघून आता सकाळी थोडं लेट उठलो आणि खाऊन पिऊन सगळी घरची कामं करून आता थोडं आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहोत गावामध्ये. तर बघू कुठे जातोय, अजून फिक्स नाही आहे. जिथे वाटेल तिथे जाऊ. आता तरी सध्या आम्ही ओतूरच्या ठिकाणी जात आहोत. ओतूर आमच्या गावापासून जवळ आहे ओतूर, सो तिथे जात आहोत. तिथे बघू काहीतरी हॉटेल वगैरे छान असेल तर तिथे खाणार आणि मग पुढे अजून कुठेतरी फिरायला जाऊ. सो आपला पहिला स्टॉप आहे ओझरचा गणपती. आम्ही आता ओझरच्या गणपतीला आलो आहोत. जेव्हा जेव्हा आम्ही गावी येतो तेव्हा न चुकता ओझरच्या गणपतीला जातो आणि जवळ आहे गावापासून. तर आम्ही नाश्ता वगैरे करायला कुठे नाही थांबलो. आम्ही डायरेक्ट आता ओझरच्या गणपतीला आलो आहोत. इथून दर्शन करून आम्ही लेण्याद्रीला जाणार आहोत. छान वाटतं कारण की आम्ही ह्या वर्षाचं एक मोटिव्ह ठेवलेला आहे की आपण जर रिसॉर्ट वगैरेला जे फिरायला जातो आहे ते सगळं न जाता आपण ह्या वर्षात 2026मध्ये फक्त देवदर्शन करायचं आहे. सो तेवढे देवदर्शन पण होतील आणि त्यानंतर आपला जे पैसे वेस्ट जातात फिरायला रिसॉर्टला वगैरे ते चांगल्या मार्गी लागतील. सो त्यामुळे आता आम्ही ओझरला आलेलो आहोत. मल्हार एकच हाय गाईज. हे आहेत HK. एकच. आणि इकडची एक आवडलेली गोष्ट सांगते. इथे हे जे कार्पेट्स घातलेले आहेत तर खूप ऊन आहे आणि सगळं जमीन वगैरे तापलेली आहे. तर यांनी काय केलं हे जे कोणपाटं घातली आहेत ना त्यांना भिजवलेलं आहे आणि त्याच्याने काय होणार आहे आपल्याला जमीन जी आहे ती गरम नाही लागणार आहे. आणि ही ओझरच्या गणपतीचं जे मंदिर आहे त्याची आउटसाईड आहे. मंदिराच्या बाहेरचा आवार आहे हा. आतमध्ये छान सगळेजण नामस्मरण करत बसले होते त्यामुळे म्हटलं तिथे काही डिस्टर्ब नको लोकांना व्हायला. आणि बाहेरची ही वास्तू जी आहे ती पण खूप सुंदर दिसत होती. तर म्हटलं ज्यांनी कोणी ओझरला अजून गेले नसतील तर त्यांना आपण नक्की हे दाखवू. आणि त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर आता करते आहे. त्यावेळेला मी नाही करू शकली. मी फक्त व्हिडिओ शूट केलं होतं. इतकं सुंदर आणि शांत आणि इतकं थंड वातावरण आहे इथे कारण की दगडाचं आहे पूर्ण. बाहेर इतकी उष्णता होती पण जसं आत आलं आणि त्या दगडाच्या जमिनीवर पाय ठेवला इतकं सुंदर आणि छान थंडावा वाटला ना. एकदम जो स्ट्रेस होता गरमीमधला तो एकदम शांत झाला. इतकी गर्दी नाही आहे पण थोडीफार गर्दी असल्यामुळे गणपती प्रॉपर असं दाखवता आला नाही कारण गाभाऱ्यामध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे गाभाऱ्यामध्ये मी काही शूट नाही करू शकली. तर हे छान असं दगडी काम आणि अष्टविनायकापैकी एक गणपती ओझरचा. तर छान असं दर्शन झालेलं आहे एकदम लगेच. आता इथून पुढे आम्ही थोडंसं कुठे खाऊ आणि मग लेण्याद्रीला जाणार आहे. इथे प्रफुल्ल बसलेत सगळे. आता इथे नारळ वाढवत आहेत. काही नाही तोंडात गेलाय. चला पाठी मला नाही तर अंगावर पडलं तर हे होईल. आता ओझरवरून निघालेलो आहोत पुढच्या डेस्टिनेशनसाठी. तर बघूया आता आपण कुठे चाललो आहे ते. इथे मंदिराच्या जवळच हे स्टॉल होतं. तिथे नाचणीचे कुरमुरे घेतले 1 ग्लास आणि इथे उकडीचे मोदक पण मिळत आहेत. सो इथे
मोदक पण घेतले छान असे तूप घालून. आणि त्यानंतर छोटे मोठे असे फ्रूट्सवाले वगैरे सर्व आहेत. अजून जे मोदक घेतले तर हे तिसरी वाटी आहे. मल्हारला वगैरे सगळ्यांना आवडले आणि आता हे मी टेस्ट करणार आहे. थोडंसं खाल्लेलं मी मगाशी, खूप छान आहे. तर त्यामुळे आम्ही घेत राहिलो आणि आता हा एक शेवटचा उरला आणि तो मी आता खाणार आहे. सो चला एन्जॉय करूया. आता नाश्ता करायला आलेलो आहोत आम्ही. सो आता आमचं खाऊन झालेला. ॲक्च्युली प्रफुल्लच्या घरापासून म्हणजे उदापूरच्या घरापासून ओझर आणि लेण्याद्री हे अर्धा तासाच्या अंतरावर दोन्ही देवस्थानं आहेत. ओझर तर खूप जवळ आहे, त्यानंतर लेण्याद्रीला आम्ही जे गेलो ते थोडंसं लांब आहे. पण पूर्ण हा प्रवास एक वन वे प्रवास अर्ध्या तासाचाच असेल आणि पूर्ण छान मळ्यामधून शेतांमधून जाताना खूप मस्त वाटत होतं. कारण की एक म्हणजे जिथे बघावं तिकडे शेती चालू होती, पीक आलं होतं आणि खूप हिरवळ आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. आणि जेव्हा आपण मळ्यातून जातो तेव्हा ते एक वेगळीच प्रसन्नता वाटते. आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रफुल्लच्या गावी येतो, आम्ही ओझरला न चुकता जातो. पण ह्या टाईमला म्हटलं की आपण लेण्याद्रीला जाऊन येऊ, कारण की पुढे जाऊन पाऊस जर आला आणि गावी येणं झालं तर पावसातून काय आपल्याला ते गड किल्ले लेण्या चढता येणार नाहीत. तर म्हटलं थोडं ऊन आहे पण काही नाही, जमेल. आणि आम्ही पुढे ह्या हिशोबाने आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट केला. आणि बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारची इथे शेती चालू आहे. गोंडा, पिवळा गोंडा, शेवंती, फ्लावर, भेंडी, टोमॅटो, कांदा, ऊस, ज्वारी, त्यानंतर बाजरी. कुठलं नाही असं कुठलंही पीक आम्ही रस्त्याने जाताना पाहिलं नसेल. आणि असंच छान असा प्रवास करत करत आता समोर आपल्याला लेण्याद्रीचा गड समोर दिसत आहे. आणि जसं जवळ जात होतो तसं एक्साइटमेंट खूप वाढत होती, कारण की लांबून इतकं छान आणि सुंदर दिसतं आहे ना हा गड, की असं वाटत होतं जवळ गेल्यावर कसं दिसेल, इतकं सुंदर वातावरण होतं. आणि आता आम्ही लेण्याद्रीचा गड चढणार आहोत, पोचलो आहोत आता. वाजले आहेत संध्याकाळचे 5:30. बघू पोहोचेपर्यंत किती वाजतात, कारण की 300-350 पायऱ्या आहेत असं बोलतात. तर बघूया आता. चले मला काय माकड. हा, आणि आता सुरुवात केलेली आहे गडाला चढायला इथून. आणि किती सुंदर असा गड दिसतोय बघा. आल्यानंतर खरेदी करा 10 रुपये. डायरेक्ट सगळे हे रे मी आम्ही आलेलो आहोत लेण्याद्रीला. तेवढा बोलले असेल किती सुंदर बसलंय हे माकड.
ही माकडं थोडी त्रास देत आहे येणाऱ्या भाविकांना. एकाची पिशवी व्यवस्थित वर जात नाहीये, सगळ्या पिशव्या खोलून बिलून बघतायत. काय सांभाळलो? इथे आता तिकीट घेत आहोत. 20 रुपयाची अशी, अच्छा 25 रुपयाच्या अशा 4 तिकिटी काढल्या आता. चल माकडांचा प्रादुर्भाव थोडासा जास्त आहे इथे. अजिबात कुठलीच वस्तू घेऊन जायला देत नाहीयेत. पिशवी हातात बघितली की अंगावर सगळीकडून धावून येतात. किती सुंदर दिसतोय ना. आता आम्ही दमलो आहोत थोडं आणि त्यामुळे थांबलोय. अर्ध्या पण पायऱ्या आम्ही चढलो नाहीये, तर दमायला झालंय. खूप लांब लांब पायऱ्या असल्यामुळे थोडं दमायला होतंय. आणि ते सगळीकडे माकडे काय, ते लोक मोबाईलला काय नाही करत आहेत. साईडला थांबला. दमलाय ना. साईडून खूप छान दृश्य दिसतंय, पण आमची हालत झाली आहे चढून चढून. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे मंदिरामध्ये. फायनली आम्ही आलेलो आहोत लेण्याद्रीच्या मंदिरामध्ये गड चढून. आणि खूप दम लागला, पण खूप छान वाटतंय इथे पोहोचल्याच्या नंतर. पूर्ण गाव दिसतंय आणि एकदम ऑसम फीलिंग आहे. आणि यांनी आम्हाला खूप त्रास दिला माकडांनी. आता फोटो वगैरे काढून आम्ही पुन्हा वरती चाललेलो आहोत. मंगल मूर्ती मोरया. आणि अशा प्रकारे आम्ही मंदिरात आलेलो आहोत. आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत घरी, पण त्याआधी खूप मोठा प्रवास आहे इथून घरी जाण्यासाठी. घरी इन द सेन्स गावच्या घरी जाणार आहे. तर आता थोडं खाली उतरूया. माकडाचा त्रास देतातच आहेत, पण आता खाली उतरून मग घरी जाऊ. थोडंसं काहीतरी पाणी वगैरे पिऊ, कारण की खूप तहान लागली आहे. आणि त्यानंतर मग डायरेक्ट घरचा प्रवास, कारण की आता वाजलेले आहेत 6:30 संध्याकाळचे. सो काळोख व्हायच्या आधी घरी पोहोचण्याचा एक प्लॅन आहे. सो बघू कुठपर्यंत पोहोचतोय, किंवा आता रस्त्यामध्ये अजून आम्ही काय वेगळं करतोय. सो चला. आमचा मल्हार
हा आलाय पूर्ण लेणेत्री फिरायला. बघू शकता किती टॉपला आहे हा मल्हार. बोल. तर तुम्ही बघू शकतात आम्ही किती उंचावर आहे आणि किती उंच असून आम्ही एवढा व्हिडिओ करतो पण आम्ही मोबाईल काढतो. बघा मल्हार किती वर चढलेला आहे. चला तिथून माझी मम्मी मला आवाज देते. बघा मल्हारची मम्मी. आणि मल्हार बघा कुठे आहे. चला. आणि तो हेम्या दिसतो तुम्हाला. कुठे आहे हेम्या? लाल कॅप वाला. हेम्या हा लाल कॅप आहे त्याची. बघू हेम्या कुठे दिसतोय आता यांना. हा तो फोटो काढतोय तो. हा तो ओढ करतोय तो. तो हेम्या आहे. हा तो हेम्या. आणि मम्मी कुठे आहे? माँ यहाँ पे बैठी है हमकी माँ. हमकी माँ कहाँ पे? माँ वहाँ पे बैठी थी अब गई. आणि आता उतरलो आम्ही खाली, चाललो आहे घरी. मल्हारने एक शकालाका बुम बुम वाली अशी मोठी पेन्सिल घेतलेली आहे आणि रस्त्यात मध्ये लिंबू पाणी वगैरे प्यायलो आणि ब्लॉग करायला विसरलो. मग मला हेम्याने लक्षात करून दिलं की वहिनी तुम्ही ब्लॉग नाही बनवला. मग तो आता ब्लॉग बनवेल. तर आता चला घरी जाऊया. आणि आज तुम्ही बघू शकता मम्मीने माझी बघली आहे की मम्मी आता जायची आहे माझ्या छोट्या बहिणीची. आणि ही माझी आहे. ही माझी आहे. आणि ही वाली माझी छोटी. मला तर लय आवडली ही पेन्सिल. मी अभ्यास करत नाही पण मी पेन्सिल घेतलेली आहे, बरोबर ना. हा ती ड्रॉइंगची आहे पण. आणि अभ्यास नाही पण. चालून चालून पायात आता क्रॅम्प भरलेत आणि थोडंसं पोटात दुखायला लागलाय. क्रॅम्प भरल्यावर लचक आल्यासारखं दुखतं तसं. खूप लांब लांब होते पायरे आणि उंच पण होते त्यामुळे थोडं जमलं नाही. दमायला झालंय खूप. चला आता घरी. बाजारमध्ये लागला आता थोडंसं सामान घ्यायचं आहे, घरचं सामान. बघूया बाजार लागतो का. चला. तर हे आमचे तिथले काही फोटो आहेत जे आम्ही काढले होते, ते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडेसे पोस्ट केले आहेत. तर माझा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला 100% सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी टाकत राहीन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळीकडे हे माझे व्हिडिओज स्प्रेड करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये जयंतीच्या. बाय बाय.